दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आले आहे। TET 2026 दिव्यांग उमेदवारांना 15% गुणाची सवलत नवीन पत्र जाहीर करण्यात आलं आहे। या परिपत्रकमध्ये आणखी काय अपडेट आहे दिव्यांग उमेदवारांसाठी ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे। तर बघा, हे परिपत्रक आहे। या ठिकाणी विषय देण्यात आले, दिव्यांग संवर्गातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET मध्ये 15% गुणाची सवलत मिळण्याबाबत हे परिपत्रक आहे। तर दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय 3 चर्च रोड येथून आपल्याला हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। तर आपल्याला उपरोक्त विषयावर कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक 29 राज्याध्यक्ष श्री साईनाथ पवार, महाराष्ट्र राज्य दिव्यांग अपंग कर्मचारी संघटना यांचे निवेदन दिनांक 20/4/2026 रोजी या आयुक्तालय प्राप्त झाले आहेत। सदर निवेदनामध्ये दिव्यांग संवर्गातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET मध्ये 50% गुणाची सवलत मिळण्याबाबत विनंती करण्यात आली आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांचे 21 प्रकार वर्गीकृत करण्यात आले आहेत। या 21 दिव्यांग प्रकारामध्ये समाविष्ट होणाऱ्या दिव्यांगांना देखील त्यांच्या दिव्यांगत्वामुळे शिक्षक पात्रता परीक्षा TET मध्ये इतर सर्वसामान्य उमेदवारांप्रमाणे गुण प्राप्त होत नाहीत। त्यामुळे या दिव्यांग उमेदवारांना देखील शिक्षक पात्रता परीक्षा TET मध्ये 50% गुणाची सवलत देणे आवश्यक आहे, अशी संदर्भ क्रमांक 2च्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे। या पत्राद्वारे आपणास कळवण्यात येते की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत विहित आरक्षणानुसार TET माजी सैनिक, शहीद सैनिकांची पत्नी व त्यांचे कुटुंब यांना 15% गुणाची सवलत देण्यात मान्यता देण्यात आली आहे। म्हणजे सदर गटातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे। त्याच धर्तीवर दिव्यांग उमेदवारांना देखील शिक्षक पात्रता परीक्षा TET मध्ये 15% गुणाची सवलत देणे आवश्यक आहे। सदर प्रकरणी आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करण्यास विनंती आहे, असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे। तर या पद्धतीने TET मध्ये सवलत मिळणार आहे। जे हँडिकॅप आहे, अपंगत्व आहे, त्यांना आता TET मध्ये 15% गुण सवलत देण्यात येणार आहे। तर या पद्धतीने हे या परिपत्रकमध्ये आपण पाहिलं। जास्तीत जास्त आपले दिव्यांग जे उमेदवार आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही हे माहीत पडेल की हे आपल्याला किती टक्के या ठिकाणी TET मध्ये सूट देण्यात येणार आहे आणि पवित्र पोर्टल मार्फत आपल्याला जे रिझर्वेशन देण्यात आलं आहे